हेलो एवरीवन, दिस वॉज आर डे 6 इन बाली. तर हा आमचा लास्ट ब्रेकफास्ट होता इन फेअरफील्ड बाय मॅरियट, कारण की इथून आम्ही चेकआउट करणार होतो आणि जाणार होतो प्रायव्हेट पूल विलाला. सो आम्ही पटापट नाश्ता केला आणि रूमवर गेलो आमचे बॅग्स घ्यायला आणि चेकआउट केला. आजचा दिवस काही जास्त हेक्टिक नव्हता, फक्त वॉटर स्पोर्ट्स होते. ॲज इट वॉज अ लाँग ड्राईव्ह, त्यामुळे आमच्या ड्रायव्हरला थोडा आराम देण्यासाठी यांनी गाडी ड्राईव्ह करण्याचा विचार केला आणि आम्ही निघालो नुसा दुआला. जे काय वॉटर स्पोर्ट्सच्या ॲक्टिव्हिटीज आज आम्ही करणार होतो ते पण सगळं इन्क्लुडेड होतं इन द मॅजिक ट्रिप हॉलिडेज पॅकेज. तर आता आम्ही चाललोय. विच बीच वी आर गोइंग? बनुआ बीच. दॅट्स इन नुसा दुआ. या, दॅट्स इन नुसा दुआ. आता आमचे वॉटर स्पोर्ट्स आहेत आणि मोबाईल्स वगैरे काय अलाउड नाही, त्याच्यामुळे काय जास्त शूट नाही करता येणार. सो हे झाल्यावर Now the line for jet ski. आमचा एक जेन्युइन रिव्ह्यू आहे की हे जे वॉटर स्पोर्ट्स होते ते आपल्या इकडे सुद्धा अलिबाग, कोकणात वगैरे असतातच. सो इथे असं वेगळं काही नव्हतं. हां, वॉटर कलर थोडा वेगळा होता, बट दॅट डझंट मीन की हे खूप भारी आहे. सो हे आपण असंही स्किप करू शकतो. माझ्या नवऱ्याची दांडगी हिंमत होती म्हणून आम्ही मोबाईल थेटवर नेला आणि इथून हा व्हिडिओ शूट केला आहे. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स ओके होता, बट शुअरली वी कॅन स्किप दिस. One hour later. आम्ही तिकडून निघालो होतो. किती वाजता? 2:45 वाजता. आणि आता किती वाजतात? 1-1.5 तास झाला हॉटेल अजून आलाच नाही. खूप जास्त ट्रॅफिक. बिझी प्लेस. कारण इकडे बाईक रेंटल्स खूप जास्त आहेत, त्याच्यामुळे बाईकवर पण लोक भरपूर ट्रॅव्हल करतात. ऑल्सो जे ड्रायव्हर्स येतात आपल्या गेस्टला सोडायला ते पण खूप लास्ट 2 नाईट्स आहे. आठवण येणार बालीची भरपूर जास्त, नाही का? प्रायव्हेट पूल विला आहे आमचा. येस, सो वी आर गोइंग फॉर द प्रायव्हेट पूल विला. हे इथे 2 व्हीलर्सचे आहेत, जे बाईक गोजेक आहे. जे आपल्याला पाहिजे असेल तर आपण 2 व्हीलर पण मागवू शकतो कुठे जायला, आणि 4 व्हीलर पण मागवू शकतो. फुल ट्रॅफिक जॅम. म्हणून आम्ही चालत निघालो यार. तिकडचं कॉमन मार्केट, अल्फा मार्ट. 1 तास गाडीत आणि 1 तास चालून आल्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या लास्ट रिसॉर्टला. Stay for next 2 days. इकडे वाटतं, इकडे समोर वाटतंय. इकडे बघते. हा एक पूर्ण विलाच होता जिथे हॉल, किचन, बेडरूम, बाथरूम, पूल सगळं काही होतं. इट वॉज अ नाईस प्रॉपर्टी, बट आम्हाला इतकी काय आवडली नाही. म्हणून आम्ही विचार केला की आराम करण्यापेक्षा आपण चांगू एक्सप्लोर करूया, आणि ते करण्यासाठी द बेस्ट ऑप्शन वॉज अ बाईक. सो आम्ही आवरून बाईक रेंटलच्या शोधात निघालो.
1 hour later. इथून आम्ही एक बाईक रेंट केली आहे. दॅट इज फॉर 75,000 IDR, म्हणजे अराउंड इंडियाचे 350 रुपये वगैरे होतात फॉर 1 डे. तर यांच्याकडून आम्ही बाईक रेंट केली. इफ एनीबडी वॉन्ट्स टू रेंट दे कॅन कम हिअर. आणि हे यांचं बलिनी स्टाईल पूर्ण घर आहे, खूप सुंदर आहे. पण सो आम्ही ही बाईक रेंट केली आहे यांच्याकडून. या तर तुम्हाला रेंट करायचं असेल तर यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. चलो लेट्स गो. अँड दॅट्स हाऊ वी रेंटेड अ बाईक. बाईक रेंटवर देताना ते लोक एक मिनिमम अमाऊंट ऑफ पेट्रोल आपल्याला टाकून देतात आणि त्याच्यानंतर आपल्यालाच तो टाकायचा असतो. डे 1 पासूनच वी वॉन्टेड टू गो फॉर अ बीच क्लब, बट आम्हाला काही टाईमच नाही मिळाला. सो आज आम्ही आलेलो एट लास्ट बीच क्लबला. बट इथे आल्यानंतर आम्हाला समजलं की पर पर्सन इट वॉज 3 लाख IDR फॉर एन एंट्री फी. आणि इतका टाईमही नव्हता की आम्ही तिथे एन्जॉय करू शकू. म्हणून आम्ही विचार केला की आत्ता न जाता आपण उद्या जाऊया, सो दॅट पूर्ण दिवस व्यवस्थित एन्जॉय करता येईल. म्हणून इथून निघालो आणि गेलो आपल्या फेवरेट स्पॉटला. सो आता आम्ही पेट्रोल टाकतो इथे 2 लिटर फॉर 20,000. 20. सो इथे तुम्हाला दिसेल की 50 वरून 70 वर आलं तर 2 लिटर. तर आता आम्ही पोहोचतोय नमस्कार थाली इन बाली. आम्ही थेट चांगूहून इकडे आलो कारण की इंडियन फूड हे पाहिजे. सो वी आर बॅक. हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणेच वेटिंग होती, म्हणून आम्ही नंबर लावला आणि बाजूलाच करन्सी एक्सचेंज करायला आलो. वी डिसाइडेड टू एक्सचेंज करन्सी ऑफ $100. 500. राईट? दिस इज द अमाउंट. Yes. Okay. इकडे आम्ही महाराजा थाली घेतली आणि एका थाळीमध्येच आमचं दोघांचंही पोट भरलं. बिल आला आणि आम्ही आमचे सगळे कॉईन्स संपवतोय. थँक्यू. जेवण तर पोटभर झालं. फक्त वाईट याचं वाटत होतं की मे बी हे आमचं सेकंड लास्ट जेवण असेल इथलं, बट इट्स ओके. आता वाजले 10 आणि आम्ही चाललो आहे परत हॉटेलला. जेवण वगैरे झालं आणि बाईक राईड करत, एक नाईट राईड करत वी आर गोईंग बॅक टू द हॉटेल. सो परत आलो आहे घरी. हाऊ वॉज द ट्रिप? कसं वाटलं? So that's it for the day. Thank you for watching. Be ready for the next vlog.